Friends, today we are going to talk about the measurements. पहा मित्रांनो, before talking about the measurement, to understand what is the unit. What is the unit? If you want to talk about the distance, distance can be measured by the kilometer. Distance can be measured by the meter. Also, distance can be measured by the okay. So this is all about the distance. If you want to find the distance, so there are the units for the distance: kilometer, meter, and centimeter. And if you want to find the mass. So which unit will you use? Kg, gram, and milligram, mg. Okay, so these all are the units for mass, and these all are units for distance. तर या ठिकाणी डिस्टन्स साठी हे युनिट वापरतोय आपण आणि मास साठी काय करतोय केजी, ग्राम आणि एमजी हे युनिट्स वापरतोय या ठिकाणी. ओके, तर हे युनिट झाले. त्यानंतर आपण बोलणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट. मित्रांनो, युनिट 3 प्रकारचे आहेत. एक आहे सीजीएस युनिट, दुसरा आहे एमकेएस युनिट आणि तिसरा आहे एसआय युनिट. तर हे जे काही आहेत ते युनिटचे प्रकार आहेत. युनिटचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. तर आता पहा मित्रांनो, जर आपल्याला लेंथ काउंट करायची असेल, लेंथ मेजर करायची असेल, मास मेजर करायचा असेल आणि आपल्याला टाइम मेजर, तर पहा या ठिकाणी आपण काय करूया, लेंथ साठी कोणतं सीजीएस युनिट आहे. लेंथ साठी सीजीएस युनिट काय असतं? लेंथ साठी आपण इथं काय करतो, सेंटीमीटर सीजीएस युनिट वापरत असतो. सीजीएस युनिट कोणता आहे लेंथ साठी? सेंटीमीटर. आणि मास साठी सीजीएस युनिट कोणता आहे? ग्राम. आणि सेकंड साठी कोणता आहे? पहा काय आहे? ग्राम. ओके, सेंटीमीटर, ग्राम आणि टाइम साठी सीजीएस युनिट कोणता आहे? यस. ओके, तर या ठिकाणी पाहता लेंथचं एमजीएस युनिट काय असेल? लेंथचा एमजीएस युनिट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मीटर वापरावं लागते. काय वापरणार आपण? मीटर. मीटर साठी युनिट काय असेल? मीटर साठी आपण काय करतो? युनिट मध्ये सिम्बॉल काय वापरतो? एम वापरत असतो. मास मध्ये, मास जर आता एमजीएस युनिट ऑफ मास जर काढायचं असेल आपल्याला, तर आपण काय करतो? इथं किलोग्राम वापरतो म्हणजे केजी. आणि टाइम साठी काय वापरतो? एस म्हणजे सेकंद वापरतो. तर हे सर्व जे झाले ते युनिट्स झाले. तर लेंथचा एसआय युनिट काय आहे? मीटर, बरोबर. आणि मासचा एसआय युनिट काय आहे? किलोग्राम, बरोबर. आणि टाइमचा एसआय युनिट काय आहे? सेकंद, बरोबर. तर या प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी, की हे एसआय सिस्टीम पाहिले, एमकेएस सिस्टीम पाहिली आणि सीजीएस सिस्टीम पाहिली. तर सिस्टीम ऑफ युनिट्स हे झालं सिस्टीम ऑफ युनिट्स बद्दल. तर यानंतर तुम्हाला युनिट्स बद्दल आणखी डिटेल मध्ये पाहिजे की युनिट काय असतात, युनिट काय आहे. तर युनिट पहा, या ठिकाणी बद्दल आणखी डिटेल माहिती पाहिजे. एक फंडामेंटल युनिट आहे आणि दुसरा डिराइव्हड युनिट आहे. तर फंडामेंटल युनिट म्हणजे काय आहे आणि डिराइव्हड युनिट म्हणजे काय आहे याबद्दल डिटेल माहिती आता आपण पाहूया. ठीक आहे, तर या ठिकाणी काय करतो मी, फंडामेंटल युनिटची डेफिनेशन लिहितो. कोणते कोणते फंडामेंटल युनिट आहेत? तर आता आपण पाहणार आहोत की कोणकोणते 7 फंडामेंटल युनिट आहेत. पहिला युनिट आहे लेंथ. लेंथ. दुसरा आहे मास. तिसरा आहे टाइम. आणि टेम्परेचर. त्यानंतर 5वा युनिट आपल्याजवळ आहे इलेक्ट्रिक करंट. 6th युनिट पहा, 6th युनिट आहे ल्युमिनियस इंटेन्सिटी.
आणि 7th युनिट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर या ठिकाणी आपण आता बोलणार आहोत की किती प्रकारचे युनिट्स आहेत फंडामेंटल युनिट्स. आता हे फंडामेंटल युनिट किती आहेत? 7 आहेत. आणि 7 आहेत. तर पहिला युनिट कोणता आहे? लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनियस इंटेन्सिटी आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. काय आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर लेंथ साठी याचा युनिट कोणता वापरतो आपण? मीटर वापरत असतो. मास साठी कोणता वापरतो आपण? किलोमीटर केजी वापरत असतो. मास साठी कोणता वापरत असतो आपण? केजी वापरतो. टाइम साठी कोणता वापरतो? सेकंड. टेम्परेचर साठी कोणता वापरतो? टेम्परेचर साठी आपण इथे वापरत असतो केल्विन, के. आणि इलेक्ट्रिक करंट साठी आपण कोणता सिम्बॉल वापरत असतो या ठिकाणी पहा. इलेक्ट्रिक करंट साठी वापरत असतो आपण अँपियर. अँपियर साठी ए. ल्युमिनस इंटेन्सिटी साठी कॅन्डेला. कॅन्डेला म्हणजे सीडी वापरत असतो आपण. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी आपण काय वापरत असतो? मोल. म्हणजे काय सिम्बॉल आहे त्यासाठी? MOL, मोल. ठीक आहे. तर हे झालं फंडामेंटल युनिट्स बद्दल. फंडामेंटल युनिट किती प्रकारचे आहेत? 7 प्रकारचे आहेत. तर हे 7 प्रकारचे फंडामेंटल युनिट आणि त्याचे SI युनिट्स पण आपण इथे सांगितलेले आहेत. ओके. तर याच्यानंतर आपल्याला पाहायचं की डिराइव्हड क्वांटिटीज काय असतात. the physical quantities which depends on one or more fundamental quantities. One or more fundamental quantities is known as derived quantity. याचा अर्थ काय होतो मित्रांनो की डिराइव्ड क्वांटिटी जी आहे ती काय करत असते की फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण घेतो. स्पीड आहे. स्पीड पहा. स्पीडचं सूत्र काय असतं? डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम हे असतं. ओके, बरोबर. तर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? डिस्टन्स म्हणजे लेंथ असणार आहे. लेंथ मेजर करण्यासाठी आपण काय करतो? मीटर हे SI युनिट वापरतो. बरोबर आहे. आणि टाइम मेजर करण्यासाठी आपण काय करतो? सेकंड हे युनिट वापरतो. म्हणजे स्पीडचं SI युनिट काय येतंय? स्पीडचे SI युनिट unit of speed. SI unit of speed is मीटर पर सेकंड. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळाले? SI युनिट मिळालं. कशाचं? स्पीडचं. म्हणजे हे जे SI युनिट आहे ते कशावर डिपेंड आहे? अदर फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. स्पीडचं जे SI युनिट आहे ते कशावर डिपेंड आहे? अदर फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी दोन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. बघा, मीटर आहे आणि सेकंड आहे. म्हणजे ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटी मिळून काय झालं? इथं बघा, एक फंडामेंटल क्वांटिटी आहे डिस्टन्स आणि दुसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइम. टाइम आणि डिस्टन्स मिळून काय तयार झालं? सूत्र आपलं कसं? स्पीडचं मिळून स्पीडचं सूत्र तयार झालं. तर अशा प्रकारे आपल्याला हे काय झालं? डिराइव्हड क्वांटिटी आहे. आणि वेलॉसिटी सुद्धा काय आहे? दुसरं एक्झाम्पल आहे. कशाचं? डिराइव्हड क्वांटिटीचं. तर डिराइव्हड क्वांटिटीचा पहिलं एक्झाम्पल आपल्यासाठी आहे स्पीड आणि डिराइव्हड क्वांटिटीचा दुसरा एक्झाम्पल आहे आपल्यासाठी वेलॉसिटी. का बरं वेलॉसिटी? कारण वेलॉसिटीचं युनिट सुद्धा काय येतं? SI युनिट मीटर पर सेकंद येतं. म्हणजेच या ठिकाणी मीटर कशासाठी आहे? लेंथ साठी आहे. आणि डिस्टन्स कशासाठी आहे? सेकंद कशासाठी आहे? टाइम साठी आहे. याचा अर्थ इथं सुद्धा दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. म्हणजे या वेलॉसिटीचं SI युनिट सुद्धा कशावर आहे? दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. तर हे झालं डिराइव्हड क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी बद्दल. तर याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला समजणं आवश्यक आहे मित्रांनो की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यातील फरक समजणं आवश्यक आहे. डिस्टन्स काय असतं? इट इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. आणि दुसरी गोष्ट पहा की डिस्प्लेसमेंट काय? डिस्प्लेसमेंट इज अ
वेक्टर क्वांटिटी. आता या ठिकाणी मी असं म्हणतोय की डिस्टन्स जे आहे ते स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते वेक्टर क्वांटिटी आहे. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे काय मग, की डिस्टन्सला फक्त मॅग्निट्यूड असतं. काय असतं? मॅग्निट्यूड असतं. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असतं? इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड डायरेक्शन. समजतंय तुम्हाला? या ठिकाणी मी काय म्हणतोय, की स्केलर क्वांटिटी मध्ये काय असतं? फक्त मॅग्निट्यूड असतं. डिस्प्लेसमेंट मध्ये काय असतं? मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन दोन्ही गोष्टी असतात. तर एक उदाहरण घेऊन समजून पाहूया आपण. जर समजा मी या ठिकाणाहून इथपर्यंत आलो, A पोझिशन वरून B पोझिशन पर्यंत, तर हा अंतर झाला माझा 6 सेंटीमीटर समजा. आणि इथून मी अशा पद्धतीने आलो इथपर्यंत, हा माझा अंतर आहे समजा 7 सेंटीमीटर आणि इथून इथपर्यंत मी आलो, तर हा अंतर आहे समजा माझा 10 सेंटीमीटर. ओके. हा अंतर आहे 10 सेंटीमीटर. तर जर डिस्टन्स काढायचा असेल, तर मी काय याला काय म्हणणार? लॉंगेस्ट डिस्टन्स, लॉंगेस्ट रूट, लॉंगेस्ट रूट. तर लॉंगेस्ट रूट जे असते ते काय असते? डिस्टन्स असते. डिस्टन्स म्हणजे काय? लॉंगेस्ट रूट आणि डिस्प्लेसमेंट काय असतो? शॉर्टेस्ट, शॉर्टेस्ट रूट. पहा बरं, लॉंगेस्ट रूट म्हणजे काय आहे? पूर्ण डिस्टन्स मेजर करणार आपण. 6 + 7 + 10. जर मला डिस्टन्स काढायचा असेल 6 + 7 + काढणार. किती होते सांगा बरं? आपल्यापाशी उत्तर किती येतं? 23. तर डिस्टन्स किती आहे आपल्याजवळ मग? 23 सेंटीमीटर हा आपला काय आहे? डिस्टन्स आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही, तर आपल्याला मिळाला काय डिस्टन्स? 23 मिळाला. आणि जर आपल्याला आता डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचा असेल, जर समजा A पासून हा इथपर्यंतचा अंतर B पर्यंतचा शॉर्टेस्ट डिस्टन्स अशा पद्धतीने जर घेतला आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स, तर हा समजा आहे 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. तर जर मला डिस्प्लेसमेंट सांगायचं असेल, तर मी काय सांगणार? डिस्प्लेसमेंट काय या ठिकाणी? डिस्प्लेसमेंट आहे आपल्यापाशी 15 सेंटीमीटर. तर पहा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोन्ही मधला कसं क्लिअर झाला तुमचा? डिस्टन्स म्हणजे काय आहे? लॉंगेस्ट रूट आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट रूट. म्हणजे इथून इथपर्यंतचा डायरेक्ट. हा किती लॉंगेस्ट रूट झाला? 23 सेंटीमीटर आणि हा किती झाला? 15 सेंटीमीटर. समजतंय तुम्हाला? तर हे झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल माहिती. तर बाकीचे पॉइंट्स आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया.